नागपूरच्या पारडी उड्डाणपुलाच्या गुणवत्तेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर बांधकाम कंपनी GDCLनं स्पष्टीकरण दिलं आहे। कंपनीनं एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की उड्डाणपुलातील कंपनांमुळे त्यावर चिकटलेले टाकाऊ काँक्रीट खाली पडलं। उड्डाणपुलावरून सर्व अतिरिक्त काँक्रीट काढून टाकण्यात आलं आहे, असंही बांधकाम कंपनीनं स्पष्ट केलंय। पारडी उड्डाणपूल सुरुवातीपासूनच चर्चेत आहे। पूर्वी बांधकामात उशीर होत होता आणि आता या उड्डाणपुलाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे। 2 दिवसांपूर्वी उड्डाणपुलाचा सेंट्रल एव्हेन्यू आणि भांडेवाडी भागाचं वाहतुकीसाठी उद्घाटन करण्यात आलं। उद्घाटनानंतर 24 तासांच्या आतच नव्यानं बांधलेल्या भागातील काँक्रीट तुटून खाली जाणाऱ्या एका कारवर पडलं, त्यामुळे गाडीचा वरचा भाग चेपला। या अपघातात कोणतीही जीवहानी झाली नसली तरी गाडीचं मोठं नुकसान झालंय। या घटनेनंतर उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होऊ लागले। दरम्यान उड्डाणपूल बांधणाऱ्या कंपनीनं प्रतिक्रिया दिली। बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीनं सांगितलं की उड्डाणपूल पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याच्या कोणत्याही भागात खंड नाही। पडलेला काँक्रीट हा पुलाचा टाकाऊ भाग होता। गाड्यांच्या कंपनांमुळे हा भाग खाली पडला असं कंपनीनं सांगितलंय। उड्डाणपुलाच्या अनेक भागात अशाच प्रकारच्या टाकाऊ काँक्रीटचा वापर करण्यात आला होता, जो आता दुरुस्त करण्यात आला आहे, असंही बांधकाम कंपनीनं स्पष्ट केलंय।